आजची राईड कसारा घाटकडे होती. ही राईड काही आधीपासून प्लॅन केलेली नव्हती. अचानक ठरलं. बाईक काढली आणि निघालो. रस्त्यातच यंदाच्या पावसानं पहिल्यांदा भेट घेतली आणि तेव्हाच जाणवलं की आयुष्यातल्या काही सगळ्यात सुंदर गोष्टी या प्लॅन करून नाही तर अचानक घडतात. कसारा साईडला आम्ही पहिल्यांदाच जात होतो. नवीन रस्ते, नवीन वळणं आणि समोर पसरलेले ते भव्य डोंगर. तर आज आम्ही जाणार आहोत कसारा घाट आणि आता दुपारचे 3 वाजले 3:30. अरे बारिश आ रहा है क्या धीरे धीरे? आगे नहीं रहेगा देखते. तर आज आम्ही कसारा घाटात जाणार आहोत आणि आता नुकताच म्हणजे या सोमवारपासून पाऊस चालू झाला आहे. बोललो खूप दिवस कुठे गेलो नाही आणि ही सेकंड टाईम असं आहे की मी दुपारी जाणार आहे. याच्या आधी म्हणजे आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा सकाळी सकाळी जातो आणि आता हळूहळू मेन पाऊस यायला लागला आहे. सीन असा आहे. तर आता आम्ही इथे ठाण्याच्या इथे आलो आहे आणि आता रेनकोट बिनकोट घालून घेतलं कारण की इथे पाऊस होता थोडा म्हणजे टिपके टिपके पडायला लागला म्हणून बोललो एकदाच घालून घेऊया मग टेन्शन फ्री जाऊ शकतो. आणि इथे रस्ता थोडा पॅक आहे भाई आणि बघू शकता भाई काय भयंकर पाऊस झाला म्हणजे एवढी वाट बघितली आहे ना भाई पावसाची. म्हणजे असा विचार केलेला की पहिल्या आठवड्यात जायचं जूनच्या म्हणजे असा असा पाऊस बिऊस येईल पण भाई पाऊस काय येईना. फायनली जूनच्या शेवटच्या आठवड्यात ती वेळ आलेली आहे आणि भाई असला भयंकर पाऊस आहे असला भयंकर. असं अचानक भाई ठरवलं की जाऊया आणि भाई पाऊस बघा आणि एवढं भारी वाटतंय ना. मगाशी जेव्हा रेनकोट घातलेला तेव्हा म्हणजे एकदम आतून भिजलेलो अक्षरशः भाई. आतून असं वाटलेलं काय सीन झालं भाई अख्खा घामाने भिजलेलो. पण आता ना भाई ते वरतीच निघालंय. फुल डेंजर वाला पाऊस आहे भाई आणि खूप मजा येते भाई बाईक चालवायला. गेल्या वर्षी गोप्रो नव्हता म्हणजे ऍक्शन कॅमेरा नव्हता भाई फोनने व्हिडिओ काढत होतो आणि या वर्षी भाई कॅमेरा पण आहे आणि सोलो पण आहे. म्हणजे मागे एक मित्र आहे माझा पण असा विचार नव्हता केला भाई. ग्लव्स पण आहेत भाई. म्हणजे पूर्ण हरियालीच हरियाली आजूबाजूला दोन्ही साईडला फुल हरियाली. म्हणजे लोणावळ्याला जाताना तरी असं वाटतं की भाई म्हणजे सिटीच असते ऑलमोस्ट. आता तर भाई फुल असं आहे ना की दोन्ही साईडला हरियाली आहे पूर्ण पूर्ण जंगल आणि फक्त हायवे आणि असं वाटतंय भाई की लांब आले कुठेतरी एकदम गावा साईडला. मॅप मध्ये बघू शकता भाई फुल हिरवं हिरवं झाले आजूबाजू. तर भाई समोर बघू शकता तुम्ही हे काय व्ह्यू आहे. आणि आता आम्ही कसाऱ्यात आलोय म्हणजे कसाराचाच एरिया आहे. आता घाट तर अजून चालू नाही झालाय पण व्ह्यू बघू शकतात भाई. आणि रस्ता असाच होता भाई फुल रस्ता म्हणजे स्टार्टिंगला थोडा त्या साईडला होता भाई ट्रॅफिक होता पण त्यानंतर जो म्हणजे असं असे रस्ते हायवे सुरू झाले ना भाई नॉनस्टॉप म्हणजे नॉनस्टॉप चालू आहेत भाई. कुठेच मध्ये काय ट्रॅफिक नाही भाई. फक्त भाई चालवते आम्ही रेमटवते भाई एवढा रस्ता खाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की भाई 99 किलोमीटर्स फक्त 2 तास 10 मिनिटं एवढा टाइम होता. खूप भारी आहे भाई आणि पावसामुळे तर अजूनच एक नंबर. आणि आता मला वाटतं घाट चालू झालाय. आणि हा घाट मला एक कळत नाही की हाईट वर अजून जाणार आहे की नाही
कारण की आम्ही आता खूप पुढे आलो आहोत तसं बघायला गेलं तर 100 किलोमीटर पार झालेत. अजूनपर्यंत तरी एवढा स्टीप नाही आलाय रस्ता, म्हणजे नॉर्मलच आहे, एवढं वाटत नाही. ओ हो, एक नंबर. हम्म. ओ हो. वर्थ इट भाई, वर्थ इट. जसं जसं टॉपवर यायला लागलोय ना भाई, फुल थंडी वाजायला लागली, म्हणजे अक्षरशः कुडकुडी भरल्या आतून. फुल गार आहे आत इथे. आणि एक चांगले की वन वे होता घाट, आता येताना त्या साईडून जावं लागणार. आणि आता घाट संपलेला आहे. तर आता भाई आम्ही इथे फोटो बिटो थोडे काढले आणि आता निघतोय. आणि आता इथून नॉनस्टॉप भाई जाणार, म्हणजे नॉनस्टॉप जायचं तर प्लॅन आहे, कारण की लय लेट होणार नाही तर. आणि ठाणे साईडला तर खूप ट्रॅफिक आहे भाई. तर आता सगळं झालेलं आहे आणि भाई परतीचा प्रवास चालू. आणि आता 2.5 तास दाखवते, आणि त्या 2.5 तासामधले समजा अर्धा तास तर भाई ठाणे साईडलाच असणार कन्फर्म. तर आता आम्ही अजून 87 किलोमीटर दाखवत आहे. आणि भाई बघू शकतात, आम्हाला अजून 2 तास 3 मिनटं दाखवत आहेत. आणि एवढं भाई मागासपासून आम्ही रेमटवतोय बऱ्यापैकी, तरी पण आहे ना 2 तास 3 मिनटंच दाखवतोय. आणि मेन आता बघायला गेलं तर आहे ना, पुढे ट्रॅफिक असणार आहे, पुढे म्हणजे ठाणे बिण्या साईडला. आणि नॉर्मली आम्ही 70-70 वर क्रूज करतोय भाई नॉनस्टॉप, म्हणजे अजूनपर्यंत कधी मला वाटतं एवढं केलं नसेल. नॉर्मली 70च्या स्पीडवर आहे, पण तरी पण टाइम काय कमी नव्हतं गुगल मॅपचा.
कारण की सीन असा आहे की पुढे जाऊन मला वाटतं खूप ट्रॅफिक असणार आहे. सध्या ठीक आहे. आणि खूप मोठे भाई फॉग लाईट्स आज. फॉग लाईटमुळे काहीतरी भाई रस्ता खूप क्लिअर दिसतोय. आता काय भाई फुल वांदे झाले असते विदाउट फॉग लाईट. सेवन्टी फाय किलोमीटर आम्ही कमीत कमी सव्वा एक ते दीड तासात केलंय. एवढा रस्ता म्हणजे म्हणजे हे होता, खाली होता, आणि इथून आता अख्खा लाल लाल दाखवत आहे मॅपवर. पूर्ण हळूहळू. ते तर नशीब बाईक आहे, थोडी थोडी साईडून येते काढता. कारवाल्यांचे तर भाई वांदे आहेत फुल. आणि सगळे टेम्पो ट्रक लॉरी विरी भाई. मेन सीन असा आहे की या गटारावरून पण गेलो असतो पुढे, पण माझ्यासोबतचा जो आहे तो त्यावरून नाही टाकू शकणार, म्हणून पुढे जाऊन पण काय मतलब नाही. आणि तो असा आहे की तो अख्खा माझ्या भरोश्यावर आहे. म्हणजे त्यांनी ना मॅप चालू केलाय, म्हणजे काहीच नाही भाई. पूर्ण जाताना म्हणजे येताना पण आणि आता जाताना पण तो मला पूर्ण फॉलो करतोय. म्हणून मी जास्त पण पुढे नाही जाते. एकदम जास्त म्हणजे जवळच्या जवळच आहे आम्ही डिस्टन्सवर, मागासपासून. आणि आता भूक पण लागायला लागले. बॉटल पाणी पण भाई ज्यांनी ते आणलेलं अर्धी बॉटल फक्त, बस एवढा वेळ.